कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे की कोजागरीत म्हणजेच कोण जागे आहे. रात्रीच्याला जे जागे आहे त्यालाच कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचे मुख्य कारण कोणती? देवी महालक्ष्मीचे पृथ्वीवर भ्रमण. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ही रात्र देवी महालक्ष्मीला समर्पित आहे. पौराणिक कथा हिंदू धर्मशास्त्रानुसार आश्विन महिन्याच्या या पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीवर पृथ्वीवर भ्रमण करते. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे धार्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक अशी अनेक महत्त्वाची कारणे आहेत. ती प्रत्येक घरात जाऊन कोजागृती म्हणजे कोण जागे आहे असे विचारते. जे लोक या रात्री जागृत राहून तिची उपासना करतात, भजन कीर्तन करतात किंवा धार्मिक कार्य करतात त्यांना देवी लक्ष्मी धन, ऐश्वर्य आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. म्हणूनच लोक धनप्राप्तीसाठी रात्रभर जागरण करतात. चंद्राच्या अमृताचे महत्त्व. या रात्री चंद्र त्यांच्या 16 कलांनी पूर्ण स्वरूपात तेजस्वी असतो. आरोग्य आणि अमृत. या रात्री चंद्राच्या किरणामुळे अमृततुल्य आणि औषधी गुणधर्म असतात असे मानले जाते. यामुळेच रात्री खीर किंवा मसाला दूध तयार करून ते चंद्राच्या प्रकाशात ठेवले जातात. रात्रभर चंद्राच्या किरणाने चार्ज झालेला हा प्रसाद दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि अनेक रोग दूर होतात अशी श्रद्धा आहे. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे धार्मिक, पौराणिक आणि वैज्ञानिक अशी महत्त्वाची कारणे आहेत. कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे की कोजागरीत म्हणजेच कोण जागे आहे. कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची मुख्य कारणे. देवी महालक्ष्मीचे पृथ्वीवर भ्रमण. कोजागिरी पौर्णिमेच्या साजरी करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. रात्री देवी महालक्ष्मीला समर्पित आहे. पौराणिक कथा हिंदू धर्मशास्त्रानुसार आश्विन महिन्याच्या या पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. ती प्रत्येक घरात जाऊन कोजागृती कोण जागे आहे असे विचारते. जे लोक या रात्री जागृत राहून तिची उपासना करतात, भजन कीर्तन करतात किंवा धार्मिक कार्य करतात त्यांना देवी लक्ष्मी धन, ऐश्वर्य आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. म्हणूनच लोक धनप्राप्तीसाठी रात्रभर जागरण करतात. चंद्राच्या अमृताचे महत्त्व. या रात्री चंद्र त्याच्या 16 कलांनी पूर्ण स्वरूपात तेजस्वी असतो. आरोग्य आणि अमृत. याच्या रात्री चंद्राच्या किरणामुळे अमृततुल्य आणि औषध गुणधर्म असतात असे मानले जाते. या रात्री खीर किंवा मसाला दूध तयार करून ते चंद्राच्या प्रकाशात ठेवले जातात. रात्रभर चंद्राच्या किरणांनी चार्ज झालेला हा प्रसाद दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्य सुधारते आणि अनेक रोग दूर होतात अशी श्रद्धा आहे. रासलीला आणि भगवान श्रीकृष्ण. वैष्णव संप्रदायामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. महारस. याच रात्री भगवान श्रीकृष्णाने वृंदावनमध्ये गोपीसोबत महारस रासलीला केली होती असे मानले जाते. त्यामुळेच अनेक ठिकाणी श्रीकृष्ण आणि राधा यांची विशेष पूजा केली जाते आणि रासोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मीचा जन्मदिवस. काही पौराणिक कथानुसार समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी याच शरद पौर्णिमेच्या दिवशी प्रकट झाली होती. म्हणूनच तिचा दिवस जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. थोडक्यात कोजागिरी पौर्णिमा हा धन, समृद्धी, आरोग्य आणि आनंद मिळवण्यासाठी देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करण्याचा उत्सव आहे. कोण जागे आहे या प्रश्नातून केवळ शारीरिक जागरण अपेक्षित नसून कर्तव्याप्रती आणि अध्यात्माप्रती जागृत असणे आवश्यक आहे. कोजागिरी पौर्णिमा सोमवार 6 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. पौर्णिमा तिथी प्रारंभ 6 ऑक्टोबर 2025 दुपारी 12:23 पौर्णिमा तिथी समाप्ती 7 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:16 समाप्ती आहे. कोजागर पूजा निशिता काल. मध्यरात्रीचा विशेष मुहूर्त कोणता आहे? 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 11:45 ते 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12:34 पर्यंत सुमारे 12:49 आहे. कोजागिरी पौर्णिमा पूजाविधी. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि कोण जागे आहे असे विचारते असे मानले जाते. म्हणून रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याची परंपरा आहे. उपवास. या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. घरात स्वच्छता ठेवावी आणि देवघरात दीप प्रज्वलित करावा. पूजा. रात्रीच्या वेळी देवी लक्ष्मीची आणि चंद्राची पूजा केली जाते. देवीला कमळाचे फूल, अक्षत, नैवेद्य, खीर किंवा मसाला दूध अर्पण करावे.
चंद्रप्रकाश आणि खीर, दूध आणि तांदळाची खीर तयार करावी. या खीरीत तुळशीचे पाने टाकणे शुभ मानले जाते. ही खीर चंद्रप्रकाशात अखंड आकाशाखाली ठेवावी असे मानले जाते की या रात्री चंद्राच्या किरणामुळे अमृत असते, ज्यामुळे खीर औषधी गुणधर्मांनी युक्त होते. जागरण, रात्रभर भजन, कीर्तन, लक्ष्मीचे श्रोते, श्रीसूत्र किंवा मंत्राचे पठण करून जागरण करावे. प्रसाद, सकाळी उठल्यावर चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना वाटावी आणि स्वतःही ग्रहण करावे. या दिवशी लक्ष्मी प्राप्ती आणि आरोग्य वाढवण्यासाठी ही पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.